नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर मध्ये आता आपण महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया. भारतामध्ये गेल्या 24 तासात 6563 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 8077 जणांनी कोरोनावर मात केली आणि त्यामुळे त्यांना डिस्चार्ज दिला गेलाय. तर काल दिवसभरामध्ये 132 कोरोना रुग्णांचा मृत्यू देखील झालाय. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मरण पावलेल्या 13,000हून अधिक ऑस्ट्रियन लोकांच्या सी ऑफ लाईट स्मरणार्थ रविवारी रात्री व्हिएन्नामधल्या हजारो रहिवाशांनी एकत्र येत त्यांना आदरांजली वाहिली. नागरी समाज संस्था समर्थित या कार्यक्रमात 30,000हून अधिक लोक एकत्र जमले होते. व्हिएन्नाच्या मध्यवर्ती रिंग रोड भोवती 13,000हून अधिक मेणबत्त्या पेटवल्या गेल्या होत्या आणि सर्वांनी काही वेळ शांतताही पाळली. आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवण्याचाही या सोहळ्याचा हेतू होता. ओमायक्रॉन व्हेरियंट संपूर्ण युरोपमध्ये पसरत असताना वाढत्या संक्रमणाला तोंड देण्यासाठी बेल्जियम सरकारनं लागू केलेल्या कोरोना निर्बंधांच्या विरोधात हजारो आंदोलकांनी रविवारी तिसऱ्यांदा ब्रसेल्समध्ये शांततापूर्ण मोर्चा काढला. गेल्या काही वेळांमध्ये निषेध हिंसाचाराची परिस्थिती पाहता या मोर्चासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. पॅरिस आणि लंडनसह इतर युरोपियन राजधान्यांमध्ये अशाच निषेधानंतर एक दिवस बेल्जियममध्ये असाच निषेध मोर्चा काढण्यात आला. इस्रायलच्या पंतप्रधानांनी रविवारी नागरिकांना कोरोनाच्या नव्या आणि संसर्गजन्य प्रकाराच्या प्रसाराबद्दल सूचना दिली आणि लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं. नोव्हेंबरच्या उत्तरार्धात या प्रकाराचा या व्हेरियंटचा उदय झाल्यानंतर इस्रायलनं मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्या आहेत. परदेशी नागरिकांना प्रवेश करण्याची परवानगी नाकारण्यात येते आणि परदेशातनं आलेल्या सर्व इस्रायली नागरिकांना विलगीकरणात ठेवलं गेलेलं आहे, असं नफ्ताली बेनेट यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांना सूचित केलंय. उजव्या विचारसरणीच्या सरकारद्वारे लक्ष केलं जात असलेल्या यूएस मालकीच्या टेलिव्हिजन नेटवर्कचं रक्षण करण्यासाठी रविवारी देशभरात मतदान घेतलं गेलं. मुख्य विरोधी पक्षाचे नेते डोनाल्ड टस्क यांनी वॉर्सा इथं निदर्शकांशी बोलताना एकजूट दाखवण्याचं आणि त्यांचं नेतृत्व बदलण्याचं आवाहन केलंय. शुक्रवारी संसदेनं अनपेक्षितपणे एक विधेयक मंजूर केल्यावर निषेध पुकारला गेला, ज्यामुळे डिस्कव्हरी इंकला पोलंडचं सर्वात मोठं टेलिव्हिजन नेटवर्क टीव्हीएन मधील आपला नियंत्रित हिस्सा विकण्यास भाग पाडलं जाणार आहे. या विधेयकाचं भवितव्य आता राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांच्याकडे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी तुलना केलेल्या फ्री मार्केट फायर ब्रँडच्या विरोधात जोरदार मोहिमेनंतर गॅब्रिएल बोरिक यांची चिलीचे पुढचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केलाय. गॅब्रिएल बोरिक यांना 56% मतं आणि 44% मतं त्यांचे विरोधक खासदार होजे अँटोनियो कास्ट यांना मिळाली. मावळते अध्यक्ष सेबॅस्टियन पिनेरा, जे पुराणमतवादी अब्जाधीश आहेत, त्यांनी 3 महिन्यांच्या संक्रमणाच्या कालावधी दरम्यान त्यांच्या सरकारचा पूर्ण पाठिंबा बोरिक यांना दर्शवलेला होता आणि यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्स देखील आयोजित केलेली होती. कन्झर्वेटिव्ह पक्षातल्या एका आठवड्याच्या राजकीय उलथापालथीनंतर दीर्घकाळचे सहयोगी डेव्हिड फ्रॉस्ट यांनी राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रविवारी युरोपियन युनियनसह प्रमुख वाटाघाटींसाठी यूकेच्या परराष्ट्र सचिवांची नियुक्ती जाहीर केली आहे. लिज ट्रस यांच्याकडे ईयूसह मंत्रिपदाची जबाबदारी असेल आणि उत्तर आयर्लंडची व्यापार कव्हर करणाऱ्या ब्रेक्झिट कराराच्या तरतुदींमुळे उद्भवलेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्या नेतृत्व करतील, असं पंतप्रधान कार्यालयानं एका निवेदनाद्वारे म्हटलेलं आहे. बीजिंगने थेट निवडून आलेले खासदार आणि पशुवैद्यक उमेदवारांची संख्या कमी करण्यासाठी कायद्यात सुधारणा केल्यापासून हाँगकाँगमधील सुमारे 1/3 मतदारांनी रविवारी पहिल्या निवडणुकीत मतदान केलं, जेणेकरून केवळ चीनशी निष्ठावान लोकच निवडणूक लढवू शकतील. हाँगकाँगच्या
निवडणूक व्यवहार आयोगाचे प्रमुख बार्नबस फंग यांनी सोमवारी पहाटे मतदानासाठी सुमारे 30.2% मतदान झाल्याचं जाहीर केलं. 1997 मध्ये चीनमध्ये परतल्यानंतर हाँगकाँगच्या निवडणुकीच्या इतिहासातलं हे सर्वात कमी मतदान आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी रविवारी सांगितलंय की आंतरराष्ट्रीय समुदायानं लेबनॉनला पाठिंबा देण्यासाठी पुरेसे प्रयत्न अजूनही करण्याची गरज आहे. लेबनॉन सध्या गंभीर आर्थिक संकटाशी झुंजत आहे आणि 1 दशलक्षाहून अधिक सिरियन निर्वासितांना लेबनॉननं सध्या आश्रय सुद्धा दिलाय. अँटोनियो गुटेरेस यांनी लेबनॉनच्या 3 दिवसांच्या भेटीच्या सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीची विनंती केली आहे. गुटेरेस म्हणाले की या भेटीमुळे संकटग्रस्त देशातल्या लोकांना पाठिंबा देण्यावर भर असेलच, परंतु राजकीय नेतृत्वावर त्यांच्यातले मतभेद दूर करून संकट सोडवण्याचे मार्ग शोधण्यासाठी दबाव आणला गेला पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलंय. लेबनीज नागरिकांना 2019च्या उत्तरार्धात बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीचा सध्या सामना करावा लागतोय आणि त्याचं मूळ अनेक वर्षांच्या गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचारामध्ये आहे. अफगाणिस्तानमधल्या बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे वाढत्या निर्वासितांच्या संकटाला आळा घालण्यासाठी तालिबानच्या अधिकाऱ्यांनी आता आंतरराष्ट्रीय मदतीचं आवाहन केलंय. शनिवारी काबूलमध्ये आंतरराष्ट्रीय निर्वासित दिनाच्या निमित्तानं आयोजित मेळाव्यादरम्यान तालिबानचे उपपरराष्ट्र मंत्री शेर मोहम्मद अब्बास स्टॅनिक्झाई यांनी म्हटलंय की अमेरिकन सरकारनं अफगाणिस्तानची मालमत्ता गोठवल्यानं सामान्य अफगाण लोकांना याचा मोठा त्रास होतोय. स्टॅनिक्झाई असंही म्हणाले की जर आंतरराष्ट्रीय समुदायाला अफगाणिस्तानमधल्या स्थलांतर संकटावर नियंत्रण ठेवायचं असेल तर त्यांनी अफगाणी लोकांना परत येण्यासाठी देशाच्या मूलभूत पायाभूत सुविधांवर पुन्हा एकदा काम सुरू केलं पाहिजे. तालिबाननी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानला आर्थिक मंदी आणि मानवतावादी आपत्तीचा सामना करावा लागतोय. देशाची अब्जावधी डॉलर्सची संपत्ती परदेशात खास करून अमेरिकेत गोठवली गेलेली आहे आणि देशाला मिळणारा आंतरराष्ट्रीय निधी मिळणं सुद्धा पूर्णपणे थांबलेलं आहे. अफगाणिस्तानच्या पासपोर्ट विभागानं वाढलेली गर्दी आणि तांत्रिक समस्यांमुळे महिनाभर आपली सेवा बंद ठेवलेली होती. मात्र रविवारी अफगाणी नागरिकांना कागदपत्र जारी करत पुन्हा एकदा पासपोर्ट विभागानं आपली सेवा देणं सुरू केलंय. पासपोर्ट विभागाचं कार्यालय उघडल्यानंतर शेकडो अर्जदार त्यांचे पासपोर्ट मिळतील या आशेवर आलेले होते. अफगाणी नागरिकांमध्ये पासपोर्टची मागणी जास्त असताना काबूल पासपोर्ट विभागाचे प्रवक्ते कारी शफीउल्लाह तस्सल यांनी म्हटलंय की नवीन अर्जदारांना अर्ज करण्यासाठी आता 1 महिनाभर किमान प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऑगस्टमध्ये तालिबाननं ताबा घेतल्यानंतर अनेक अफगाणी देश सोडण्याच्या प्रयत्नात त्यांच्या पासपोर्टची वाट पाहत आहेत. अटाकामा वाळवंटाच्या टेकड्यांमधून एक गुप्त महाकाय डंप बाहेर पडतो. हा कचरा टाकून दिलेल्या कपड्यांचा आहे. चिलीच्या अगदी उत्तरेला असलेले इक्विक बंदर हे ड्युटी फ्री झोन आहे, जिथं व्यापाऱ्यांकडून कपडे खरेदी विक्रीची मोठी उलाढाल होत असते. विक्रीसाठी सर्वात आकर्षक कपडे निवडण्याच्या प्रक्रियेत हे लहान व्यापारी या भागात त्यांच्या खरेदीदारांच्या आवडीनुसार नको असतील असे कपडे टाकून देतात. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते हे डंपिंग अधिकृत नाही आणि ते पूर्णपणे बंद करण्यासाठी सध्या नियोजन केलं जात आहे. पोप फ्रान्सिस यांना त्यांच्या 85व्या वाढदिवसाच्या निमित्त रविवारी व्हॅटिकनच्या सॅन्टा मार्टा बालरोग दवाखान्याद्वारे मदत मिळणाऱ्या मुलांनी केक पाठवला होता. पोल 6 सभागृहामध्ये पोप फ्रान्सिस या मुलांना भेटले तेव्हा मुलांनी फ्रान्सिस यांच्यासाठी हॅपी बर्थडे म्हटलं. मुलांनी लाल फुगे घेऊन त्यांचं स्वागत केलं आणि सेंट पीटर्स बेसिलिकाच्या घुमटावर ठेवलेला केक कापण्यासाठी पोप निळ्या कार्पेटवरून तिथं पोहोचले. मध्य फिलिपिन्समधील बोहोल प्रांताचे गव्हर्नर आर्थर याप यांनी रविवारी सांगितलंय की अर्ध्याहून अधिक शहरांमध्ये राय चक्रीवादळानं झालेल्या विध्वंसामध्ये किमान 112 जणांचा मृत्यू झालाय. देशामध्ये आतापर्यंत आलेल्या सर्वात शक्तिशाली चक्रीवादळात मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी शनिवारी वादळामुळे तडाखा बसलेल्या भागांचा पाहणी दौरा करत नवीन मदत म्हणून 2 अब्ज पेसो म्हणजे अंदाजे 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स देण्याचं वचन दिलेलं आहे.
देश कोरोनाशी सामना करत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात दुतेर्ते यांनी वादळग्रस्तांसाठी निधी देणं थोडंसं कठीण असल्याचं कबूलही केलं. पोप फ्रान्सिस यांनी रविवारी फिलिपिन्सच्या लोकांसाठी प्रार्थना केली आहे. फिलिपिन्सला वादळाचा जोरदार तडाखा बसला आणि या वादळात अनेक घरं उद्ध्वस्त झाली. फिलिपिन्समध्ये या वर्षी आलेल्या या शक्तिशाली वादळामुळे किमान 112 जणांचा मृत्यू झालाय. बोहोल प्रांताचे गव्हर्नर आर्थर याप यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी किमान 10 जण बेपत्ता आहेत, 13 जण जखमी आहेत. मृतांची संख्या येत्या काळात लक्षणीयरित्या वाढू शकते अशी शक्यता सुद्धा त्यांनी वर्तवलेली आहे. प्रशासकीय अधिकारी इतर भागांमध्ये भूस्खलन आणि मोठ्या प्रमाणावर आलेल्या पुरामुळे झालेल्या मृत्यूंची खात्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्रेकनंतर इतरही काही आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून सोयूज MS-20चा क्रू पृथ्वीकडे रवाना झाला. जपानी अब्जाधीश युसाकू मेजावा आणि निर्माते योज हिरानो चित्रपट निर्मितीसाठी रशियाचे अंतराळवीर अलेक्झांडर मिस्किन यांच्यासह अंतराळात गेले होते. 12 दिवसांच्या वास्तव्यानंतर हे तिघे पृथ्वीकडे परतले. हे दोघंजण 2009 नंतर प्रथमच स्वखर्चानं अंतराळ स्थानकात गेलेले पर्यटक ठरलेत. या वास्तव्यासाठी मोजावी लागलेली किंमत त्यांनी जाहीर केलेली नाही. रविवारी रात्री 11:50 सोयूज MS-20 पृथ्वीकडे जाण्यासाठी अंतराळ स्थानकापासून विलग झालं. ते सोमवारी सकाळी 9:13 कझाकस्तानच्या झेस्काझगन शहराच्या आग्नेयेला सुमारे 150 किलोमीटर अंतरावर उतरण्याची योजना करण्यात आलेली होती. रशियातल्या मॉस्कोच्या चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर रविवारी हसू फुललं होतं. रशियन रेस्क्यू कॉर्प्सच्या विद्यार्थ्यांनी फादर फ्रॉस्ट आणि स्नो मेडनचे ड्रेस परिधान केले आणि हॉस्पिटलच्या बाहेरच्या बाजूनं क्रेनद्वारे प्रत्येक मजल्यावर थांबत बच्चे कंपनीला काचेतून भेट दिली. उपचार घेणाऱ्या बच्चे कंपनीलाही ख्रिसमसचा आनंद मिळावा या हेतूनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह जगाच्या पाठीवर वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा. घराबाहेर पडताना मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करायला विसरू नका. बघत रहा न्यूज 18 लोकमत.